जय भीम जय शिवराय. जसं तुम्ही आता विचारता की तुम्ही नगरसेवकाची निवडणूक लढवत आहात, तर खऱ्या अर्थाने मी आतापर्यंत माझ्या नगराची सेवाच करत आलेलो आहे. फक्त एक औपचारिक जे पद आहे की नगरसेवक, की ते मला मतदार येत्या 15 तारखेला निवडून दिल्यानंतर महानगरपालिकेत मी गेल्यानंतर तो एक लोगो लागणार आहे नगरसेवक. आतापर्यंत मी नगरसेवा करतोयच आणि हे करत असताना खऱ्या अर्थानं जाणवतंय की आपल्या रामटेकडी, माळवाडी, वैद्यवाडी जो माझा प्रभाग क्रमांक 17 आहे, त्यामध्ये मी अनुसूचित जाती या प्रवर्गातून मी त्या ठिकाणी निवडणूक लढवत आहे. तर लढवत असताना माझ्या समोर जी धनशक्ती आहे, त्या धनशक्ती विरोधात जनशक्ती असा जो खूप मोठी लढाई त्या रामटेकडीच्या भागात होणार आहे. त्या लढाईमध्ये मी पण त्या लढाईमध्ये लढाईचा एक शिलेदार असणार आहे. या गोष्टीचाही मला अभिमान वाटत आहे. कारण की ज्या भारतीय जनता पार्टीने आणि त्याच्या मित्र पक्षाने या भारत देशाचे, महाराष्ट्राचं नव्हे तर पुण्याचं देखील त्या ठिकाणी वाटोळं केलेलं आहे. त्यांच्या विरोधामध्ये या ठिकाणी दंड ठोपटायचं काम आज आम्ही या ठिकाणी करत आहोत. या गोष्टीचा मला सार्थ अभिमान वाटत आहे. आणि खऱ्या अर्थानं ज्या प्रभागातून मी निवडणूक लढवत आहे, त्या प्रभागामध्ये गेले कित्येक वर्ष येणारे निवडणूक हे येणारे उमेदवार निवडून येणारे उमेदवार हे स्वतःचे खिसे भरण्यासाठी त्या ठिकाणी निवडून आले. ज्यांनी सोन्याचा चमचा हातामध्ये घेऊन आले, ज्यांना लोकांचं, रामटेकडीचं, सर्वसामान्य जनतेचं काही घेणं देणं नाहीये, अशा अ, अशा उमेदवारांच्या विरोधात मला लढाई लढायची आहे की ज्यांनी प्रभागामध्ये 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष कोणत्याही प्रकारचं काम केलेलं नाहीये. फक्त जयंतीच्या दिवशी तुम्ही भल्या मोठ्या रॅल्या काढताल, खूप मोठे साऊंड काढताल, तर ते म्हणजे सर्वसामान्य जनतेला त्या गोष्टीतून कोणत्याही प्रकारचा फायदा होणारा नाहीये. प्रभागामध्ये असणारे पाण्याची समस्या असो, प्रभागामध्ये असणारी लाईटीची समस्या असो, प्रभागामध्ये असणारी ड्रेनेजची समस्या असो, प्रभागामध्ये असणारी शिक्षणाची समस्या असो, प्रभागामध्ये असणारी दवाखान्याची समस्या असो, प्रभागातली सगळ्यात मोठी आणि जी याच धनदांडग्यांनी जपलेली सगळ्यात मोठी, ज्या धनदांडग्यांनी या समस्येला पोचलं अशी समस्या म्हणजे गुन्हेगारीची समस्या असो, या प्रभागामध्ये असलेली बेरोजगारीची समस्या असो, या समस्येकडे या धनदांडग्यांचं, या पक्षाच्या प्रस्थापित पक्षांच्या उमेदवारांचं कधी लक्ष गेलेलं नाहीये. अशांच्या विरोधात मला ही निवडणूक लढवायची आहे आणि सर्वसामान्य जनतेला मला न्याय मिळवून द्यायचा आहे. आणि खऱ्या अर्थानं ही लढाई वाटते तेवढी सोपी नाही असं यांना वाटतंय की जे धनाढ्य आहेत यांना वाटतंय, परंतु जनशक्तीचा कौल हा माझ्या बाजूने असल्यामुळं ही लढाई मी एकतर्फी लढणार आहे. आणि या मस्तावलेल्यांना आणि ईव्हीएमच्या बळावरती निवडून येणाऱ्यांना त्या ठिकाणी मी गार केल्याशिवाय राहणार नाही, हा शब्द या मीडियाच्या माध्यमातून मी या ठिकाणी देत आहे. आणि जनता ही आपल्या बरोबर आहे. जनतेसाठी मी 5 वर्षापेक्षा जास्त काळ गेला असेल मी जनतेसाठी लढलेलो आहे. प्रत्येक बाबतीमध्ये आवाज उठवला, प्रत्येक बाबतीत आपण केसेस अंगावरती घेतले आणि लढलो. जनता कौल आपल्या बाजूनेच देणार. आणि जे उमेदवार प्रस्थापित पक्षाचे आहेत त्यांनाही त्या ठिकाणी घाम फुटलेला आहे की मिलिंद सरोदे बहुजन समाज पार्टीचा उमेदवार आहे, ज्याचा अनुक्रमांक 6 आहे. हा या निवडणुकीमध्ये षटकार मारणार आहे आणि हा त्या ठिकाणी आम्हाला पाणी पाजणार आहे, भीती त्यांना वाटत आहे. आणि म्हणूनच येणाऱ्या निवडणुकीचा जो निकाल आहे 16 तारखेला, तिथंही 6 शेवटीचा आहे. जो निकाल आहे 16 तारखेला, तो बहुजन समाज पार्टीचा जो पहिला गुलाल जर उधळला जाईल, तो रामटेकडी मधून उधळला जाईल. हा शब्द मीडियाच्या माध्यमातून देतो. जनतेला आव्हान करतो की तुम्ही कोणत्याही भूलथापांना बळी पडू नका. कुठलं प्रेशर, कुणाचं टॉर्चर काही घेणं देणं नाही पडत आपल्याला. पैसे देता येईल, पैसे वाटेल घ्या तुम्ही, पण बहुजन समाज पार्टीचा उमेदवार म्हणून, एक स्वच्छ तुमच्यासाठी लढणारा उमेदवार म्हणून, एक युवक जो तुमच्या येणाऱ्या पिढीचं भविष्य उज्ज्वल करणार आहे, येणाऱ्या पिढीचा विचार करणार आहे, येणाऱ्या तुमच्या युवकांसाठी, तुमच्या पोराबाळांसाठी नवीन स्कीम राबवणार आहे, नवीन योजना आखणार आहे आपल्या प्रभागामध्ये, अशा उमेदवाराला त्या ठिकाणी तुम्ही निवडून द्या. एवढंच आव्हान या व्हिडिओच्या माध्यमातून करतो आणि थांबतो. जय भीम जय शिवराय.